स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या वाहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार अनेक महिन्यापासून थकीत असल्यानं आज कर्मचाऱ्यांनी एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या वतीनं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि महापौर उदय धातुंडे आणि महानगरपालिकेचे वाहन अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं. महानगरपालिकेच्या वाहन विभागात जेके टूर्स अँड ट्रान्सपोर्ट या कंपनीमार्फत सध्या कर्मचारी कार्यरत आहेत. संबंधित कंपनीकडून नोव्हेंबर 2025 पासून आजतागायत कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आलेलं नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून दैनंदिन उदरनिर्वाह करणंही कठीण झालंय. अनेक कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत असून घर खर्च, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित खर्च भागवणं अशक्य झालं असल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही असा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केलाय. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अखेर निवेदनाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत प्रशासनाला अंतिम इशारा दिलाय. दरम्यान येत्या 2 दिवसात थकीत वेतन अदा करण्यात यावं, अन्यथा 1 एप्रिल 2026 पासून सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू करतील. थकीत संपूर्ण वेतन मिळेपर्यंत कामावर हजर राहणार नाही असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या वाहन विभागातील कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच महानगरपालिकेच्या आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, महापौर, उपमहापौर, सभापती तसंच इतर वाहनांवरील चालकांनी काम बंद आंदोलन केल्यानं शहरातील महत्त्वाच्या सेवांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळं प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं तोडगा काढावा आणि थकीत असलेलं वेतन तात्काळ द्यावं अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतेय. या निवेदनानंतर प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न किती लवकर मार्गी लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावेळी अब्राहम जगताप, अक्षय धुपदाळे, वैभव पाटील, ऋषिकेश कोळेकर, विवेक अतिग्रे, सतीश जाधव, सौरभ राऊत, विजय कुरणे, शीतल कुंभार यांसह अन्य कर्मचारी उपस्थित होते.